मित्रांनो, मी हूँ कोडाक सांगीर यो व्हिडिओ शेअर करा. लाईक नाही कराल तरी चालल, पण कोणाचा तरी ये व्हिडिओ मुलं फायदा होल. मित्रांनो, मला रातचे 2 वाजता फोन आला. रातचे 2 वाजता फोन आला तर मी पण घाबरला, काय झाला हवा. तर एक मित्राने फोन केला ना, तो सांग, दादा मी रातचे 12-1 वाजता फेसबुकला ऑनलाईन होता, तर मला एके पोरीचे नावाचा फेसबुकला रिक्वेस्ट आली. चांगला फोटो होता पोरीचा डीपीवर, तर मी लगेच ती रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. लगेच ती माझी चॅटिंगला बोलायला लागली. मी पण एखाद तास बोलला. त्याच्यानंतर समोरशी मला व्हिडिओ कॉल आला फेसबुकला, तर मीही लगेच फेसबुकला व्हिडिओ कॉल उचलला. लगेच समोर अश्लील व्हिडिओ चालू झाला ना. माझ्या चेहऱ्याचा स्क्रीन रेकॉर्डिंग समोरच्या व्यक्तीने केला ना. लगेच मला ब्लॅकमेल करा सुरुवात केली. काय, तू जर मला पैसे दिलंच नाही तर मी यो व्हिडिओ तुझे मित्राला, तुझे फ्रेंड सर्कलला, सोशल मीडियाला टाकून ना तुला बदनाम करून टाकन. माझा QR कोड घे ना, मला पैसे पाठव, नाही तर तुझी मी वाट लावण, अशी मला धमकी द्यायला लागली. तर दादा मी करू काय. तर मी त्याला सरळ सांगला, जर तुला फोन येत हवा तर तो मोबाईल नंबर ब्लॉक कर, फेसबुक अकाउंट ब्लॉक कर, मेसेज चॅटिंग सगळा ब्लॉक करून टाक. कारण सोशल मीडियाला अश्लील व्हिडिओ एक्सेप्ट होत नाही. कम्युनिटी गाईडलाईन्स या काही गाईडलाईन्स आहात, ते गाईडलाईन्समध्ये अश्लील व्हिडिओ बसत नाही. समोरचा माणूस तुम्हाला स्कॅम करून लुटल. एकदा तू पैसे पाठवलं तर तुला सगळा बर्बाद करून टाकल. त्याच्यामुळे पैसे तू पाठवू नको ना. याचे पुढे तू असे चंगुलमध्ये पोरीचे चांगलं फोटो नांगून फसू नकोस, असा त्याला मी सांगला ना. त्याला समजवला. आज तू फसला, हा सोंदी दुसरा पण फसल. त्याच्यामुळे स्वतः पण जागृत रह ना, दुसरीला पण जागृत कर. तर मित्रांनो, तुम्ही पण एखादे चांगले पोरीचा फोटो नांगून रिक्वेस्ट येईल तर फेसबुकला तुम्ही अनोळखी व्यक्तीशी बोलाल ना, मग असा स्कॅम तुमच्या हारी पण होईल. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः पण काळजी घ्या, दुसरीला पण काळजी घ्या. सांगा, स्वतः जागृत राहा, दुसरीला पण जागृत करा ना. असे सायबर फ्रॉड फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करा. यो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लाईक नाही कराल तरी चालेल, पण शेअर नक्कीच कर जा, जेणेकरून दुसरीचा ये व्हिडिओ नांगून फायदा होईल. धन्यवाद.